नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, मागच्या काही दिवसापासून आपल्या YouTube चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये. त्यासाठी सर्वप्रथम सॉरी. तर आजपासून डेली व्हिडिओज येतील आणि आपण डेली खूप सारे जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. मागे काही दिवसापूर्वी जीएमसी भरती सोलापूरची एक्झाम झाली आहे. जे विद्यार्थी जीएमसी भरती सोलापूरसाठी अर्ज केलेले होते त्यांना पेपर कसा गेलाय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे क्वेश्चन्स सर्व जीएमसी भरतीसाठी इम्पॉर्टंट आहेत. तसेच तलाठी भरती आणि अदर सरळ सेवा एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, बातम्यांमध्ये दिसणारे राष्ट्रीय निर्धारित योगदान एनडीसी ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता मी सर्व ऑप्शन्स वगैरे वाचत बसणार नाहीये, कारण जे उत्तर आहे त्याला मी हायलाइट केलेलं आहे. आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हवामान बदल. क्वेश्चन नंबर 2, भारतात हिंदी दिवस किंवा राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर सी, 14 सप्टेंबर. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या संस्थेतील संशोधकांनी पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम संगणकीय मंच विकसित केला आहे? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. क्वेश्चन नंबर 4, दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर बी, 16 जानेवारी. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने दिव्य कला मेळा आयोजित केला? उत्तर ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानकर्त्यांना ओळखण्यासाठी ॲबेल पुरस्कार दिला जातो? उत्तर ऑप्शन नंबर बी, गणित. क्वेश्चन नंबर 7, बलिकथन व्यायाम हा कोणत्या 2 देशांमधील संरक्षण सराव आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, USA, फिलिपिन्स. क्वेश्चन नंबर 8, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या VRR ॲक्शनचा विस्तार काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, व्हेरिएबल रेट रेपो लिलाव. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या देशाने अलीकडेच प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी RCEP ची मंजुरी पुढे ढकलली आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, फिलिपिन्स. क्वेश्चन नंबर 10, इंटरनॅशनल गर्ल्स इन ICT डे 2023 ची थीम काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, जीवनासाठी डिजिटल कौशल्ये. क्वेश्चन नंबर 11, बातम्यांमध्ये दिसणारे सांता फे बेडूक कोणत्या प्रदेशात आढळतात? उत्तर ऑप्शन नंबर बी, दक्षिण अमेरिका. क्वेश्चन नंबर 12, राफेल नदालला कोणत्या भारतीय तंत्रज्ञान ब्रँडचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, इन्फोसिस. क्वेश्चन नंबर 13, इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना कोणते राज्य लागू करते? क्वेश्चन नंबर 13, इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना कोणते राज्य लागू करते? उत्तर ऑप्शन नंबर ए, राजस्थान. क्वेश्चन नंबर 14, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने सुरू केलेल्या ब्लॉकचेन आधारित प्रकल्पाचे नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, फाल्कन. क्वेश्चन नंबर 15, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन IOM च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात घातक जमीन स्थलांतर मार्ग कोणता आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, अमेरिका मेक्सिको सीमा. क्वेश्चन नंबर 16, अर्थ मंत्रालयाने कोणत्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कल्याणकारी उपायांना मान्यता दिली? उत्तर ऑप्शन नंबर बी, LIC. क्वेश्चन नंबर 17, कोणत्या मंत्रालयाने IIT कानपूरच्या सहकार्याने SATHEE पोर्टल सुरू केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, शिक्षण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 18, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या INDUSX उपक्रमाचा प्राथमिक फोकस काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्र सहकार्याची प्रगती. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या राज्याच्या विधानसभेने नुकतेच राज्यात हुक्का बारवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? उत्तर ऑप्शन नंबर डी, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 20, भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या पर्पल फेस्टचा उद्देश काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, अपंग व्यक्तींना सक्षम करणे. क्वेश्चन नंबर 21, कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट अवॉर्डसाठी निवडलेले किशोर कुमार दास हे कोणत्या देशाचे आहेत? उत्तर ऑप्शन नंबर सी, बांगलादेश. क्वेश्चन नंबर 22, बातम्यांमध्ये दिसणारा कीर्तना पांडियन कोणता खेळ खेळतो? उत्तर ऑप्शन नंबर बी, स्नूकर. क्वेश्चन नंबर 23, CSIR NVRI ने विकसित केलेला NVRI नमोह 108 म्हणजे काय? उत्तर ऑप्शन नंबर बी, कमळ. क्वेश्चन नंबर 24, मिशन सागर IX चा एक भाग म्हणून INS घरियालने अलीकडे कोणत्या देशात गंभीर औषधे वितरित केली? उत्तर ऑप्शन नंबर बी, श्रीलंका. क्वेश्चन नंबर 25, अलीकडेच चर्चेत आलेला जॉन ली कोणत्या देशाचा नवनिर्वाचित नेता आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, हाँगकाँग. क्वेश्चन नंबर 26, कोणत्या देशाने ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष संदर्भात शांतता शिखर परिषद आयोजित केली होती? उत्तर ऑप्शन नंबर सी, इजिप्त. क्वेश्चन नंबर 27, भारताच्या संरक्षण प्रकल्पांमध्ये 100% FDI मिळवणारी पहिली विदेशी कंपनी कोणती आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, साब, SAAB.
क्वेश्चन नंबर 28, चर्च ऑफ एपिफनी ज्याने अलीकडेच सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी प्रतिष्ठित युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्राप्त केला आहे, कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, हरियाणा. क्वेश्चन नंबर 29, नुकतेच निधन झालेल्या उषा किरण खान या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? उत्तर ऑप्शन नंबर सी, साहित्य. क्वेश्चन नंबर 30, अलीकडेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी हज यात्रेकरूंसाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, हज सुविधा ॲप. तर फ्रेंड्स, आज आपण 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण लवकरात लवकर कव्हर करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.